वसई विरार महापालिकेच्या पत्रकार कक्षात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 214वी जयंती उत्साहात साजरी। महापौर अजित पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना केले अभिवादन। वसई विरार शहर महानगरपालिकाच्या पत्रकार कक्षामध्ये आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 214वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महापौर अजित पाटील यांनी दीप प्रज्वलन करून जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी बोलताना महापौर अजित पाटील यांनी जयंती कार्यक्रम केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न ठेवता पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज व्यक्त केली। पत्रकार अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असतात आणि समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात, असे त्यांनी नमूद केले। आजच्या काळात काही पत्रकारांना स्वतःलाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी खेदाने सांगितले। पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यात मोठा बदल झाल्याचे सांगत त्यांनी आजच्या पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले। राग मारेल तो राज्य करेल असे म्हणत राग व्यक्त करताना देखील न्यायाची बाजू मांडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। सध्याच्या पत्रकारांना जाहिरातदार, प्रतिनिधी आणि पत्रकार अशा विविध भूमिका पार पाडाव्या लागतात, याचीही त्यांनी दखल घेतली। पत्रकार बांधवांना जे सहकार्य लागेल ते करण्यास मी तसेच बहुजन विकास आघाडी तथा लोकनेते ठाकूर हितेंद्र ठाकूर व माजी युवा आमदार क्षितिज ठाकूर आम्ही सदैव तयार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले। यावेळी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनाच्या वतीने सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत महापौरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संदीप पंडित, सुहास बिऱ्हाडे, वसई विरार महानगर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटोळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी विजय गायकवाड, मंगेश कराळे, विजय खेतले आणि विवेक पाटकर, आशिष कदम, संजय मिश्रा यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले। त्यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र होलम, उपाध्यक्ष अरुण सिंग, सरचिटणीस नितीन ठाकूर, कार्याध्यक्ष मच्छिंद्र चव्हाण, श्रीधर पाटील, सचिव संदेश काशीद, कोषाध्यक्ष राजेंद्र शर्मा, सुनीता पाटील, शहेनाज शेख, रायन डायस, संघटक विश्वप्रताप सिंग, नदीम चांदीवाला, राजकिशोर तिवारी, बाबाजी शिंदे, संदीप पालांडे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने विविध वृत्तपत्राचे व वाहिन्यांचे पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खेतले तर मान्यवरांचे आभार भालचंद्र होलम यांनी मानले। 214वी आपले बाळशास्त्री जांभेकरांच्या या जयंतीनिमित्त जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम फक्त एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता जयंती साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, दुसऱ्या दिवशी आपण विसरून घेऊ तसं न करता कायम आपल्या सगळ्यांच्याच म्हणजे आज पत्रकारितेतून माझा अनुभव बघता आपण सगळ्यांनी आचरणात आणण्यासारखा विषय आहे। आपण पत्रकार आहोत म्हणजे कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आहोत असंच नाही, तर कुठेतरी आरसा दाखवण्यासाठी देखील प्रत्येकाला, आणि आरसा दाखवत असताना आपल्या पत्रकार बंधूंना देखील आरसा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे। काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर या सगळ्या या घडामोडीतनं, आणि पूर्वी पत्रकारिता एक वेगळी होती, आता पत्रकारिता म्हणजे मालक दर्जाने झालेली आहे। त्यामुळे अनेक अडचणींना तुम्हाला सगळ्यांना सामना करायला लागतो। म्हणजे पत्रकार म्हणून देखील, जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण, म्हणजे सगळ्यात जावं, पूर्वी पत्रकार हा फक्त पत्रकार होता। आता जे मोठ्या वृत्तपत्रात काम करतात, आपली सेवा देतात, त्यांना या सगळ्या गोष्टींना समस्येला तोंड द्यावं लागतं, आणि अनेक असे विषय आहेत का त्या शेवटी अडचणीवर तुम्हाला मात करावी लागते। त्याच्यामुळे कळत नकळत चूक असं म्हणणार नाही, परंतु पत्रकारिता आणि ही सगळी सांगड एकत्र तुम्हाला घालायला लागतं। म्हणजे सगळी कामं पत्रकार म्हणून पण, मालक म्हणून पण, जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण, वितरक म्हणून पण, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायला लागतात, आणि अशा वेळी तुम्हाला अनेक अडचणींना सामना देखील करायला लागतं, अपमानाला देखील सामना करायला लागतो। कुठेतरी वाटतं न्याय मिळाला, कुठे वाटतं न्याय मिळाला नाही मला, असं देखील होतं। परंतु एक आहे साधं वाक्य, राग मारेल तो राज्य करेल। त्याप्रमाणे पत्रकार म्हणून तुम्ही नेहमी आपला राग संयमात ठेवला पाहिजे, राग मारला पाहिजे, तो प्रगट नाही केला पाहिजे। तो प्रगट करत असताना राग म्हणून नाही, त्या न्यायाची बाजू तुम्हाला दाखवण्याची गरज आहे, आणि ती करावी असं आजच्या दिनी मी सगळ्यांना सांगतो। आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते 100% वैयक्तिक माझ्याकडनं, बहुजन विकास आघाडीकडनं आणि महापालिकेकडनं
असं जे जे काही लागेल लोकनेते त्यांना टाकून युवा आमदार नितीश ठाकूर आणि सगळे आमची टीम जी आहे त्या सगळ्यांकडनं लागणारं जे काही सहकार्य असेल ते करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो का अशा या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आठवण ठेवली आमची, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद. दोन गोष्टी होता. पत्रकार संघाला पक्ष नेण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आपले महापौर राजू पाटील यांची आहे आणि त्यानंतर लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका आहे. अजून दादांनी जी भूमिका घेतली त्यामुळे आज आपण इकडे आहोत आणि आमचं आता पुढे असं आहे की याला सुनियोजित कसं करायचं अगदी आपल्या चाणक्य डोक्याने विचार विनिमय करून सर्व पत्रकारांना घेऊन सगळं बसू घालून हे करून आम्हाला लवकरात लवकर इथे कृती समिती आम्हाला बनवून द्या म्हणजे जेणेकरून त्याला सुचत होतं येईल इकडे. तुम्ही शिस्त लावली ना बघा कोणीतरी वाईट पण देणारा पाहिजे.